हाय, हॅलो एव्हरीवन. सपोज आपण ना खूप मोठ्या स्वप्नातून आता बाहेर पडलो. म्हणजे हे काहीच खरं नाहीये. आतापर्यंत आपण जे जगलोय ना, जे काही 20 वर्षाचे, 25 वर्षाचे, 30 वर्षाचे आपण जे आहोत ना, हे सगळं स्वप्न होतं. क्रेझी ना? अजून आपण बालवाडीत आहोत, ज्युनियर केजी मध्ये आहोत आणि आपल्याला आपलं सगळं स्वप्न आठवतंय. देन व्हॉट विल यू डू? हेच सेम करिअर, हेच सेम फ्रेंड्स, हेच सेम डिसिजन, आता जे रिलेशन चालू आहे हेच सेम, हे ऍज इट इज सगळं असेल का? हे ऍज इट इज सगळं कंटिन्यू कराल का? समटाईम या ओके कराल, समटाईम नो नेव्हर. काही गोष्टी अजिबात करणार नाही. सो आता रिसेंटली जे जे थॉट्स आले ना की नाही, मी ह्या गोष्टी ना अजिबात केल्या नसत्या आणि ह्या गोष्टी मी खरंच केल्या असत्या. सो जे केलं असतं म्हणताय ना ब्रो, तू अजूनही करू शकतोस. वेळ अजूनही गेलेली नाहीये, वेळ आहे तुझ्याकडे. फक्त हवाय थोडस धाडस आणि स्वतःवरती थोडासा ट्रस्ट. वेलकम टू ग्रो विथ रेवा. ग्रो विथ रेवा हे युट्यूब चॅनल मी ह्यासाठी सुरू केलंय की सेल्फ इम्प्रुव्हमेंट, सेल्फ ग्रोथ, लाईफस्टाईल चेंज, माइंडसेट चेंज करायचंय आणि ग्रो व्हायचंय. मला सुद्धा आणि माझ्यासोबत मी तुम्हालाही करणार आहे. सो जर ग्रो विथ रेवाला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. वी विल ग्रो टुगेदर. आता मी म्हणतेय की यशस्वी व्हायचंय, सक्सेसफुल व्हायचंय ना, तर त्याच्या आधी ना आपलं आपल्यावरती प्रेम असायला पाहिजे. पण मुळात सगळ्यात पहिला हा प्रश्न येतो की माझं माझ्यावरती प्रेम आहे का? मला ठेच लागली की मला दुखतं. मला कोणी काय बोललं की मी हर्ट होते. मी आजारी पडल्यानंतर मला त्रास होतो. इतके वर्ष मी जे काही 20-25 वर्षाची आहे ना, इतकी वर्ष मी हे शरीर सांभाळते आणि माझं माझ्यावरती प्रेमच नाहीये. माझं जर माझ्यावरती प्रेमच नसेल तर मी माझ्या ग्रोथचा काय विचार करेन? मी माझ्या सक्सेसचा काय विचार करेन? आणि मग माझं सक्सेस कसं होईल? चुझिंग युअर सेल्फ इज नॉट सेल्फिश. चुझिंग युअर सेल्फ इट इज अ सर्व्हायवल. माझं जर माझ्यावरती प्रेम आहे तर मी सतत माझ्या सक्सेसचा विचार करेन ना, की माझी ग्रोथ कशी होईल, मी काय काय नवीन स्किल शिकू शकते, मी कशी अपडेट होऊ शकेल, मला काय आवडतं काय नाही आवडत आहे, माझ्यावरती काय चांगलं दिसतं, या सगळ्याचा मी विचार करेन. आणि शेवटाला जाऊन रिझल्ट काय मिळेल की मला मला फेम मिळेल, मला पैसा मिळेल. ओव्हरऑल काय की मला सक्सेस मिळेल ना, कारण मी माझ्यावरती प्रेम केलं. एक लक्षात घ्या, माझ्यावरती प्रेम केलं म्हणजे हे काही वाईट नाहीये. मी कोणाला त्रास दिलाय का? किंवा कोणाचा मी द्वेष केलेला नाहीये. कोणाला मी घालून पाडून काही बोललेलं नाही. मी फक्त माझ्यावरती प्रेम केलं. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे यशस्वी होण्यासाठी. दररोज एक गोष्ट स्वतःसाठी. म्हणजे काय की आपल्याला जर ग्रोथ हवी आहे, आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचंय, तर छान छान सवयी लावल्या पाहिजे. सक्सेस किंवा ग्रोथ, फेम, पैसा हे सगळं एका रात्रीत मिळत नाही किंवा एका दिवसात मिळत नाही. कित्येक यशस्वी पुरुष, यशस्वी स्त्रिया या जगातल्या एका रात्रीत सक्सेसफुल झाल्या नाहीयेत किंवा ज्या काही हॅबिट्स त्यांच्यामध्ये आहेत ना चांगल्या, त्या त्यांनी एका दिवसात नाही ना केलं. म्हणजे आज मी छान मोटिवेशनल व्हिडिओ बघितला, हा मी ग्रो विथ रेवाचा तो व्हिडिओ बघितला आणि तिने ह्या गोष्टी सांगितल्यात आणि उद्यापासून ऍज इट इज सगळ्या सवय मी फॉलो केलं. हे माझं झालं नाहीये आणि तुमचंही होणार नाहीये. सो एक एक दिवस एक एक सवय लावायची. आज मी 10 मिनिटं चालणार आहे, उद्या मी 10-20 मिनिटं वर्कआउट करणार आहे. यू कांट इमॅजिन की ह्याच्यामुळे तुमची बॉडी, तुमचं शरीर तुम्हाला किती थँकफुल म्हणू शकते. मला आज मी पुस्तक वाचायची मी सवय लावली आहे. उद्या मी जर्नलिंग करेन की मला उद्या काय काय करायचंय, मी आज काय काय केलंय. ह्याच्यामुळे मला डिसिप्लिन मिळेल. मी स्पिरिच्युअल होणार आहे. मला छान छान श्लोक पाठ करायचे. मी 10 मिनिटं, मी ज्या देवाला मानते, मी ज्या रिलिजन मध्ये आहे, त्या देवासाठी, त्या डिवाइन एनर्जीसाठी मी 10 मिनिटं काढू शकत नाही माझ्या आयुष्यातले. मी 10 मिनिटं काढणार आहे माझ्या रोजच्या आयुष्यातली 10 मिनिटं माझ्या त्या डिवाइन एनर्जीसाठी काढणार आहे आणि त्याच्यामुळे मला पीसफुल लाईफ मिळणार आहे. माझ्या सक्सेसचा मार्ग हा खुला होणार आहे. हे हे डिसिप्लिन, हे स्वतःसाठी एक एक गोष्ट रोजच्या आयुष्यात ऍड करत जायचे आणि मग आपल्याला मिळणार आहे काय, तर एवढं मोठं सक्सेस. प्रोटेक्ट युअर एनर्जी. म्हणजे एक लक्षात घ्या, आपण जोकर नाही आहोत बरं का. म्हणजे आपल्या आयुष्यात आपलं फक्त हेच काम नाहीये की मला सगळ्यांना खुश ठेवायचंय, सगळ्यांना हसवायचंय. मी जोकर नाहीये, आपण आपण आहोत ना.
सो ही एनर्जी सगळ्यांना खुश करण्यात घालवण्यापेक्षा चांगले चांगले स्किल शिकूयात ना. मी कशी अपग्रेड होईल, मला काय काय चांगलं चांगलं शिकता येईल, ह्यात ती एनर्जी घालूया. एक लक्षात घ्या, ज्यांना खरंच आपण आवडतो किंवा आपण त्यांच्या आयुष्यात असल्याचा त्यांना म्हणजे ते इम्पॉर्टन्स म्हणतात. आपलं त्यांच्या आयुष्यात असणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. सो आपण त्यांना खुश ठेवलं काय किंवा सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न नाही केला काय, त्यांना नाही फरक पडत. ते तरी सुद्धा शेवटपर्यंत तुमच्या आयुष्याचा भाग असणार आहेत. आणि ज्यांना खरंच आपण नको आहोत त्यांच्या आयुष्यात किंवा ते इतकी व्हॅल्यू देत नाहीयेत तुम्हाला आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला, ऍट एनी हाऊ ते तुमच्यापासून खुश नाही होणार. सो अशा लोकांना खुश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमची एनर्जी का वाया घालवताय? त्यापेक्षा चांगले चांगले स्किल शिकूयात ना आपण. आपण कसे अपग्रेड होऊ, आपलं कसं सक्सेस होईल, आपली कशी ग्रोथ होईल, याचा विचार करायला पाहिजे ना आपल्याला. काय पटतंय ना? स्टार्ट लिसन टू युअर सेल्फ. म्हणजे काय होतं, आपलं आतलं मन आपल्याला काहीतरी सांगत असतं आणि आपण करत असतो भलतंच. म्हणजे सतत ना आपण कोणावरती डिपेंड असतो की मला नाही काही कळत, मी सतत दुसऱ्यांचे सल्ले ऐकते आणि मग मी तसं वागते. सल्ले घेणं हे इम्पॉर्टंट आहे, गरजेचं पण आहे, पण सतत प्रत्येक गोष्टीत सल्ले घेणं ना नाही इम्पॉर्टंट. कारण काय होतं माहितीये, आपण ठरवलेलं असतं एक आणि आपण 10 लोकांचे 10 सल्ले घेतो आणि 10 ओपिनियन मिळवतो आणि मग आपण कन्फ्युज होतो, मग आपण प्रोडक्टिव्ह नाही होत. सो स्टार्ट युअर सेल्फ. माझं आतलं मन काय सांगतंय मला हे ऐकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जितकं आपण दुसऱ्यांचं ऐकतो. एक लक्षात घ्या, हे आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य आपल्याला एकदाच मिळणार आहे. ह्याच्यामध्ये सेकंड चान्स मिळेलच की नाही मिळेल हे माहिती नाहीये. सो हे आपल्याप्रमाणे आपल्या पद्धतीनं आपण जगूयात ना. डोंट वेट फॉर अ परफेक्ट टाइम. मुळात परफेक्ट टाइम वगैरे असं काही नसतं बरं का. स्टार्ट मेसी बट ऍटलीस्ट स्टार्ट. म्हणजे काय होतं माहितीये का, आपण स्वतः ठरवतो की मी अमुक अमुक वेळी करणार आहे बरं का, सोमवार येऊ दे, सोमवारपासून मी करेन, 1 जानेवारी येऊ दे, 1 जानेवारी पासून मी सगळं करेन आणि करतच नाही होत आपण. सो डोक्यामध्ये विचार आज आलाय ना, सो मग आज करायचं. ऍटलिस्ट आपण स्टार्ट करूया ना. तो जो प्रवास आपला जो सुरू होईल ना, मग त्या प्रवासात येणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपिरियन्समुळे आपण परफेक्ट आपोआप बनत जाणार आहोत. सो त्यासाठी परफेक्ट टाइमची गरज नाहीये आपल्याला. 1 डे पेक्षा डे 1 हा जास्त इम्पॉर्टंट नाहीये का? आता मला नाही माहिती बरं का की तुमच्यापैकी किती जण पुनर्जन्माला वगैरे मानतात. हा मुळात ते असतं की नाही हेही मला माहिती नाहीये. पण याला काय म्हणू की आपण रिव्हर्स गेअर नाहीये आपल्या आयुष्याला. जे आहे ते आत्ता आहे आणि हे स्वप्नही नाहीये. तुम्ही प्रत्यक्षात आहात, हे जगताय आयुष्य. सो आपल्यावरती प्रेम करून, आपली काळजी घेऊन, मला नक्की काय हवंय, मला नक्की काय पाहिजे, या सगळ्याचा विचार करून आपण जगूयात ना, तर आपण सक्सेसकडे जाणार आहोत. स्टॉप इग्नोरिंग युअर सेल्फ. दिस इज युअर लाईफ अँड इट इज नीड यू. तर हे परफेक्ट आपल्या इथं शिरलंच पाहिजे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. प्लीज व्हिडिओ जर आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब मला इतकं मोटिवेट करतं, यू कांट इमॅजिन. परत एकदा भेटू अशाच एक मस्त प्रोडक्टिव्ह छान व्हिडिओ सोबत. एक पाऊल ग्रो करायचं आपल्याला, असाच एक मी भन्नाट व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तोपर्यंत कीप ग्रोईंग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, बाय.